गीते सुंदर नूपुरे रणुरणन माणिक्य माला कुलहे स्वेदन मौल कपोल भाल फलकहे रंगे रणकाल से नृत्यात भी व्रज सुंदरी भिरवितः कृष्णाव्रता पात्वः अतुल्य परमानंद अनंत ब्रह्मांड नायक भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी ही आपली श्रीमत कृष्ण कथा, श्रीमत भागवती कथा कथयता आनंद संदोहिनी भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात की जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी, चैतन्य निर्माण करणारी ही श्रीमत कृष्ण कथा न आवडणाऱ्यांना सुद्धा आवडते, लक्षात घ्या. आणि आवडणाऱ्यांना तर तिचं कौतुक आहे. असं गेल्या किती दिवसापासून कथा ऐकतोय? अय सांगा ना, 10 दिवस झाले का? आज 4था दिवस. वा वा, हुशार आहेत महिला. 4 दिवस कशी निघून गेले आपले कळाले नाही. बरोबर आहे का नाही? अतिशय रमणीय वातावरणामध्ये आपण त्या कृष्णनाथाच्या लीला या ठिकाणी श्रवण करत आहोत. या ठिकाणी आज 4थ्या दिवसाच्या निमित्ताने, कृष्ण कथेच्या निमित्ताने आमचे सन्मित्र पूजनीय महंत प्रभाकर बाबाजी धाराशिवकर निवासा बाबाजींचा आज या ठिकाणी उपस्थिती लाभलेली, बाबांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे पूजनीय संत श्री आदित्य मुनिदादा अंकुळणेकर जवळच असणारं केरूळ बाबांचं या ठिकाणी आगमने, बाबांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आणि ज्ञानाने वयाने अनुसरणाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी सगळीची परिसरातली रोज संत मंडळी मनाचा मोठेपणा ठेवून या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि आपण तनाने मनाने धनाने या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून ही कथा श्रवण करतायत. सगळ्यांना मी साष्टांग अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. सज्जनो, आज खरोखर इतका आनंद वाटला. जगाची माऊली असणारे अनंत ब्रह्मांड नायक जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचं या ठिकाणी मंदिर आहे. बघा, जीवनामध्ये घर तर सगळेच बांधतात, बरोबर आहे की नाही? पण ज्यांनी जगाच्या मालकासाठी, ज्यांनी सगळ्याचे घर बनवले, ज्याच्यासाठी जागा दिली, काय त्यांचं नाव मला माहिती नाही, पण मी असं ऐकलं की त्यांनी मंदिरासाठी जागा दिली. खरोखरच त्यांना मी धन्यवाद देतो की आपण मंदिरासाठी जागा दिली. नक्कीच आपलंही ते सोनं देव केल्याशिवाय राहणार नाही. बघा, जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांची आज या ठिकाणी मिरवणूक निघाली, पालखी निघाली. पहा, ज्या ठिकाणी जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज भोजनासाठी येतात ना, 4 दिवस कोणचे बाबा आहेत काय माहिती, येतात पण आसनावर बसतात आणि कथा सांगतात, बरोबर आहे की नाही? पण थोडा परिचय सांगतो की जिथे जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात आणि मध्यनिशी गोदेच्या पात्रामध्ये ज्या पंचाळेश्वरला भोजन करतात 12 वाजता, त्या पंचाळेश्वरला मी राहतो. आणि संध्याकाळी माहूरला निद्रेसाठी जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज जातात. असा श्री दत्तात्रय महाराजांचा क्रम आहे. पहा, मग आमच्या मानवभाव संप्रदायाला ज्यावेळी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची शिष्याना महादाईसा विचारलं, महाराज या पंथाला, या मानव संप्रदायाला मूळ कोण आहे? तर स्वामी सांगतात, बाई, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकाराने आहेत. या पंथाचे मूळ जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज आहेत, नव्हे तर वैष्णव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल, सगळ्याचे मूळ जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज आहेत. पहा, असं म्हणतात, ज्ञानदेवे रचला पाया, तुका झाला शिकळस. ज्या ज्ञानोबांनी वैष्णव संप्रदायाचा पाया रचला ना, त्याच संप्रदायाचे कळस तुकोबा झालेले आहेत. आणि ज्यांनी पाया पंथाचा रचला वैष्णव संप्रदायाचा, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. पहा, आणि ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळाला गहिनी प्रति, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. लक्षात घ्या, ही परंपरा कुठून आहे? दत्तात्रय नवनाथांपासून परंपरा आहे. लक्षात घ्या.
गोरक्षनाथ म्हणतात, आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरु, हे प्रभू माझा आदिनाथ कोण आहेस? तू येस गोरक्षनाथ म्हणतात माहूरला. तिथून ही परंपरा दत्तात्रय महाराजांची, अनेक संप्रदायाची मूळ आणि त्या दत्तात्रय महाराजांची आपल्या गावातून आज सुंदर अशी मिरवणूक निघाली. पहा, काल आपण या कथेमध्ये काय ऐकलं सांगा ना थोडं. काय ऐकलं? आम्हाला नाही माहीत. बरोबर सांग ना आजचे, काय ऐकलं? काय ऐकलं? काल काय होतं कथेमध्ये? नाही सांगता? वा वा, कृष्णाचा जन्म होता. बघा, त्या जगाच्या मालकाचा विवाह संपन्न केला आपण कथेमध्ये. बरोबर आहे का नाही? कुणासोबत केला? हा, रुक्मिणी सोबत. वा, हुशार आहे तुमच्या इथल्या महिला, सत्संगात जातात वाटतं. बरोबर आहे का? त्या रुक्मिणी सोबत जगाच्या मालकाचा विवाह काल आपण या. किती भाग्यवान तो जीव असेल व सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल. अशा किती पत्न्या होत्या? 16,108 पट्टराण्या. आता द्वारकेमध्ये द्वारकानाथ राहत आहेत आणि एक दिवशी नारद मुनी त्या ठिकाणी कृष्णनाथाच्या जवळ आल्यात, प्रणाम केला आणि रुक्मिणीला भेटतायत. कोणाला? रुक्मिणीला. रुक्मिणीला सांगतात, देवी रुक्मिणी, तुझा जो पती आहे ना कृष्ण भगवंत, तो साक्षात परब्रह्म आणि बाळ ब्रह्मचारी. काय म्हणतात? काय म्हणतात? अगं साक्षात तुझा पती आहे ना, तो परब्रह्म परमेश्वर आहे, नव्हे तर तो साक्षात बाळ ब्रह्मचारी. हे शब्द ऐकल्यानंतर रुक्मिणीला एक संदेह उत्पन्न झालेला आहे. अहो, सर्वसामान्य जीवाला तर तो प्रश्न उत्पन्न होऊ शकतो, पण देवाची पत्नी असणारी रुक्मिणीलाही प्रश्न पडलाय. ती म्हणते की 60 खंड्याचे बोने खाऊन, नैवेद्य खाऊन दुर्वास निराहारी आणि स्वतः माझा पती असणारा गोपालकृष्ण बाळ ब्रह्मचारी कसा असू शकतो? चरित्र सांगते, म्हणतात की गोसावी सर्वांगी रमती तरी बाळ ब्रह्मचारी कैसे. स्वतःच्या पत्नीला प्रश्न आहे. पहा, ती म्हणते की माझा पती आहे, एवढंच नाही तर 16 सहस्र पत्न्या त्याला, आणि प्रत्येक पत्नीला 10 मुलं आणि एक कुमारी. लक्षात घ्या. मग अवघडच आहे का नाही? आणि तरी तो काय, कोणीतरी प्रश्न विचारला होता, म्हणे तो बाल ब्रह्मचारी कस काय? बरोबर आहे का नाही? तरीही तो बाल ब्रह्मचारी स्वतः जगाच्या मालकाच्या पत्नीला प्रश्न पडला. सर्वसामान्य माणसाला तर पडू शकतो. लक्षात घ्या. मग काय करावं? एक दिवशी द्वारकानाथ कृष्ण भगवंत महलामध्ये आल्यानंतर हट्ट धरला. तिने सांगितलं, सांगा ना. अहो नारदजी, तुम्हाला ब्रह्मचारी म्हणतात, तुम्ही तर माझे पती आहेत, तुम्ही कसले ब्रह्मचारी? स्वतःची पत्नी म्हणते आणि म्हणते, माझा अजून एक प्रश्न आहे. ह्यांना बसवता काय बालगोपालना? थोडं शांत शांत ऐका ना कथा. आपलं आयुष्य फिरण्यामध्ये, बडबड करण्यामध्ये, भांडणामध्ये, खोड्या करण्यामध्ये चाललं. एक तर कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य नाही मिळत माणसाला. आता 17 वर्षाचं आयुष्य मिळाना. लहानपणापासून शिकावं लागतं. आईची मुलाची भेट होत नाही. समोर असलेली लहान मुलं बसा, शांत बसा सगळेजण. कोणाचे असतील तर आपण सांभाळा, नाही तर आम्ही सांभाळायला तयार आहोत. बघा, विचार करा. आश्रमामध्ये देत असेल तर. जर तुम्ही जर सांभाळले नाही तर आमच्याकडे जागा आहे, नियम अटी लागू. आणि मग तिने कृष्णनाथाजवळ हट्ट धरलेला आहे. माऊल्यांनो काय म्हणते की तुम्ही ब्रह्मचारी कसे आहेत? मग कृष्ण भगवंतांनी सांगितलं, तुला प्रश्न आहे ना. दुर्वास ऋषी समुद्राच्या बेटावरती बसलेले आहेत आणि 60 खंड्याचे बोणे म्हणजे नैवेद्य खाऊन सुद्धा निराहारी म्हणजे उपास आहेत. असा प्रश्न आहे ना तुला. मग तू जाऊन त्यांनाच विचार. मग ती म्हणते, महाराज धनी, जातानी तर समुद्र आहे, मग मी त्या दुर्वासाकडे कसं जावं? कृष्ण भगवंतांनी सांगितलं, तू असं म्हण, तुझ्या मनामध्ये काय की दुर्वास निराहारी जर असतील तर समुद्रा मला वाट दे. 60 खंड्याचे नैवेद्य बोणे तयार करून ही रुक्मिणी निघालेली.
मध्ये समुद्र समोर खवळलेला आहे. हात जोडले आणि सांगितलं, हे समुद्रा, 60 खंड्याचे नैवेद्य बोणे दुर्वास खाऊन तरीही उपवासी असेल, निराहारी जर असेल तर समुद्रा मला वाट दे. आणि समुद्र दुभंगलेला आहे, लक्षात घ्या. वाट दिल्याने चालत समुद्रातून गेली. बेटावरती दुर्वास ऋषीला ते नैवेद्य तो उपार दिला. दुर्वास ऋषीने तो खाल्लेला आहे. आता पुन्हा निघायचं. पुन्हा समुद्र मिळालेला आहे आणि म्हणते दुर्वासाला, दुर्वासा आता मी परत कसं जाऊ? दुर्वासाने सांगितलं, का रुक्मिणी देवी, तू म्हणत होतीस ना की 16 सहस्र 8 पट्ट्या राणे असताना हा बाबा ब्रह्मचारी कसा आहे? मग एवढंच म्हण त्या समुद्राला, हे समुद्रा, जर माझे पती द्वारकानाथ बालब्रह्मचारी असतील तर समुद्रा मला वाट दे. हात जोडले समुद्राला, म्हणते, हे समुद्रा, माझे पती खरोखर अष्टवेद ब्रह्मचारी जर असतील तर समुद्रा मला वाट दे. आणि समुद्र दुभंगलेला आणि पुन्हा त्या रुक्मिणीला वाट दिलेली लक्षात घ्या. म्हणून तुकोबांना संतांना सुद्धा म्हणावं लागलं, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, जय हो. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगणी ब्रह्मचारी, भोग भोगणी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. तुका म्हणे भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो बाबा 16 सहस्र 8 पट्टे राण्या असून सुद्धा कसा आहे? ब्रह्मचारी. तरी आपल्याला कळलं नसन, तरी कोडं त्याचं उघडलेलं नसन. मानव साहित्यामध्ये असं म्हणतात, भोग तो विज्ञाने आणि विकार तो मायेशी. लक्षात घ्या, त्या मायेला विकारे आणि जे सामर्थ्याचं देह रचलं ना त्या भगवंताने गोपिंकाजवळ, त्या देहाला भोग आहे. लक्षात घ्या, त्या परमेश्वराच्या ईश्वराच्या स्वरूपाला कुठला भोग आहे? म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी. तरी जर कळलं नसेल तर अजून समजावून सांगतो. कृष्णाचा फोटो सगळ्यांनी पाहिला असेल, पाहिला ना सगळ्यांनी? सगळ्यांनी कोणी पाहिलं नाही? सगळ्यांनी पाहिलंय ना? छान मोर मुकुट असतो आणि मोराचा पिस असतो. अय बोलत जा ना, मोराचा पिस असतो ना, बघ ना किती छान आहे. मोराचा पिस आहे ना. मग कधी विचार केला का आजी, मोराचा पिस का असतो? बोल ना ग, नाही विचार केला ना. मग आता समजावून सांगतो. जो मोर असतो ना, मोर मावल्यांनो, जातिवंत मोर म्हणतात. आत्ताचे मोर नाही, लांडोऱ्या नाही, आत्ताचे नाही हा. जातिवंत मोर. जातिवंत मोर संबंध कधी करत नाही. लक्षात घ्या, तो श्रावण महिन्यामध्ये तो नाचतो आणि त्या श्रावण महिन्यामध्ये नाचल्यानंतर ती जी पक्षिणी असती ना, मोरणी, त्या मोराचं पाणी डोळ्यातलं ती कॅच करते. दोघांचा संबंध होत नाही म्हणून ते आसून वेगळे. गर्भ तर राहतो परंतु संबंध होत नाही. ते ब्रह्मचार्याचं प्रतीक आहे. आसून वेगळा आहे तसा देव आसून वेगळा आहे. म्हणून मोराचा पीस फक्त आणि फक्त कृष्णाच्या डोक्यावरती. आता कोणी लावतंय लग्नामध्ये? लावू नाही. लक्षात घ्या, मोराचा पीस. ज्याला ब्रह्मचार्य राहता येतं ना, अष्टविध ब्रह्मचार्य, त्यांनीच फक्त मोराचा पीस लावावा, कोणी लावू नये. हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी तुका म्हणे. असा तो आमच्या काकांनी मला दुपारी, मी म्हटलं मी कथेतच सांगतो, चिंता नका करू. आलं का लक्षामध्ये? म्हणून त्या स्वरूपाला नाही, तो वेगळा आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणता चांगलं आहे, 16 सहस्र पत्न्या आपण 4-5 करू, जमन का? नाही जमणार. त्याचं चरित्र नुसतं उच्चारावं लागतं. आपण काल्यामध्ये ऐकतो, चरित्र ते उच्चारावे, केले देवे
गोकुळ जीव गोकुळात केलं ना चरित्र ते नुसतं उच्चारणीय आचरण नाही. तुम्ही जर आचरायला गेले तर कमर मोडून जाते. इथं एकीनेच सांभाळणं होय ना, एक तर चार चार कवा सांभाळायचं. बरोबर आहे का? म्हणून त्याची लीळा आघात आहे, लक्षात घ्या. तो आपल्याला समजू शकत नाही. त्याचा जन्म कर्म चमे दिव्यम. हे अर्जुना, इमं व्यवस्वते प्रोक्तम, की अनेक वेळा सांगतात हेच ज्ञान लक्षात घ्या गोपालकृष्ण गीतेमध्ये. एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयौ विदु सकालेने महता यो नष्ट परंतपके. अर्जुना, तुझा अनेक वेळा जन्म झाला, माझा झाला, हेच तत्वज्ञान मी पूर्वी इक्ष्वाकू मनूला सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतो, अरे हे कृष्णा वासुदेवा, तू माझ्या समोर जन्माला आल्यास तू. पण देव म्हणतात, नाही ना रे, तुला कळत नाही. तुझे अनेक जन्म झाले आणि माझे अनेक अवतार झालेत, पण तुला कळत नाहीत. लक्षात घ्या, माझं जन्म आणि कर्म दिव्य, तू कर्माने बांधलेला आहेस. लक्षात घ्या. म्हणून आपण कर्माने बांधलेलो आहेत. अनंत जन्मामध्ये अनंत सृष्ट्यामध्ये केलेले कर्माचा भोग आम्ही या ठिकाणी भोगत आहोत.